नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मी अक्षर असं गेलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. तर मित्रांनो, परी किती मस्ती करते बघा. शांत अजिबात राहत नाही ती. काय ग परी? ओय, कॅमेरा चालू ठेवला का मस्ती करायची बंद, आणि कॅमेरा असा काढला का ती मस्ती करायची चालू. आणि तिने आईने घेतले म्हणून. आता मोबाईल नसताना तर तिने इकडे तिकडे गेली असती ती. काय 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 करते तू? हा, आणि आजी आल्या. इथे आहे बोलते, इथे आहे. हा, इथे आहे म्हणते. हा, बस बस दीदीच्या मांडीवर बस. काय हसते. बस बस दीदीच्या मांडीवर बस. जायचंय तुला? जायचं आहे? झालं तुझं? झालं? इकडे बघा जा फनी. तर मित्रांनो, सोनाली आज काहीतरी बनवणार आहे, आणि ती काय बनवणार आहे ते आपल्याला किचन मध्ये गेल्याशिवाय कळणार नाही. तर आपण आता किचन मध्ये जाऊया आणि सोनालीला भेटूया. हो, ती काय करते. कुठे गेली सोनाली? चला तिला बघूया आपण. आली 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 आली. अरे वा वा वा, येल्लो येल्लो डर्टी पेल्लो. होय पाटी, हे बाळी पाटी, पाटी चल तू. पाटी पाटी ए बरी, आई घे तिला पाटी. हा काय ग? ओय पाटी ये पहिले, पाटी ये. ऐकत नाही बा. काय करते काय ती? हा हा परी, बाजू मला जाऊ दे. काय ग? होय, झालं तुझं? झालं? हा, काढ बाहेर सगळं बाहेर. त्यामध्ये कांदे आणि बटाटे असायचे. नंतर मध्ये सारखी ओढायला लागली. सोनालीने काढून ठेवले दुसरीकडे बाजूला. आता बघतो तो असा सिंगल ड्रॉवर आहे. आता कसं जाऊ सोनालीकडे मी? चला आता आपण जाऊया सोनालीकडे. ऑलरेडी पोचलेलो आहे. तर बघू कधी काय करते. काय ग? आज काय खाऊ घालणार आम्हाला? आज काय खाणार तुम्ही? आज सोमवार, आज काहीतरी व्हेजच बनव. आज आपण गोड पदार्थ बनवणार आहोत. ओके, पण काय करणार गोड पदार्थ? आज आपण मालपोहा बनवणार. अरे वा, त्यासाठी काय साहित्य घेतलंयस तू? मालपोहासाठी मी घेतलंय 1 वाटी मैदा, हा, 1 वाटी गव्हाचे पीठ, 1 वाटी गूळ, जिरा, हा, बडीशेप आणि आपली वेलची. ओके, मग आता पुढची प्रोसेस काय असणार आहे? पुढची प्रोसेस असणार आहे, आता आपण 1 वाटी जे गूळ घेतलंय त्याचं 1 वाटी प्रमाणात घ्यायचं आहे. ओके, त्यासाठी आपण 1 वाटी पाणी हे मिक्स करून आपण असं मिक्स करणार आहे का? हा, गूळ पातळ करून घेऊया. इथे काय चाललंय या परीला? ती भांडी देते. अरे बाबा, हे परी, परी लय सटवायला लागले हल्ली.
सगळं आता म्हणजे असं मिक्स करणार आहेस का? पातळ गुळ करून घेणार आहे याच्यामध्ये. ओके. गुळाचं पाणी करून घेणार आहे मी. हो. मग सोनाली तू अगोदर कधी केलेलास का मालपुआ? अगोदर म्हणजे ते वाडीत दाखवतात ना गणपती. हा. तर हे आई आमची करायची, म्हणजे गणपती नाही अशी घरी पण बनवायची ती. तर हे बनवलेले. ओके. वाडी म्हणजे काय, गणपती वगैरे खाणच नाही. आपणच. मग आता किती वर्षांनी करतेस तू? हे मी पहिल्यांदाच बनवते. काय बोलते? मला वाटलं अगोदर पण बनवले असेल तिकडे. नाही मी नाही बनवलेले कुर्ल्यामध्ये. मग मला बनवायची आमची. काय म्हणतेस? कुर्ल्यामध्ये मी नाही बनवले, आईच बनवायची. मग तू आईला मध्ये मदत नाही करायचीस का ग? असं का? कधी किचन मध्ये आम्ही गेलोच नाही तर. मग आता जातेस, तुला कसं वाटतंय सांग ना, सांग तुझा एक्सपिरियन्स शेअर कर. भारी वाटतंय, काहीतरी वेगवेगळं नवीन शिकायला भेटतं. ओके. तर मित्रांनो आता सोनालीने गुळाचा पाक करून ठेवलेला आहे आणि ती पुढे सांगेल तुम्हाला काय कसं काय करणार आहे ते. आता आपण वेलची, बडीशेप आणि जिरा मिक्सर मध्ये लावून घेऊया. ओके. आणि हे काय एवढं बारीक का वाटण होणार नाही. तर आपण दोन चमचे आपण साखर टाकून वाटून घेऊया. ठीक आहे. परत आली बघी. आपण हे बारीक करून घेतलंय. आई वास येतोय ना बडीशेपचा आणि मस्त सुगंध सुटलाय वेलची आणि बडीशेपचा. आणि काय? 1 वाटी गव्हाचे पीठ. गव्हाचं पीठ पण घेतात? हो, गव्हाच्या पिठाचेच असतात. मला माहिती नव्हतं ना, म्हणून विचारलं. तुम्ही कधी खाल्ले नाही? खाल्ले पण असं बघितलं नव्हतं ना. तू आल्यापासून जवळून बघायला लागलो, नंतर किचन मध्ये कशाला पाय ठेवतोय मी. आपण जे मिश्रण बारीक करून घेतलेलं टाकूया. सगळं मिक्स करायचंय. सगळ्यांचा मस्त सुगंध येतोय ना आई. मला जास्त जाम आवडतात मालपोळी. मग लास्ट टाइम कधी खाल्लेली? कुर्लेला खाल्लेली. पण कधी नाही आठवते, भरपूर दिवस झाले. नंतर काय मालपोळी इथे काय खाल्लं नाही. ओके. आपल्याकडे आली आयु. सोनाली आयु 5 झालीस का ग? झाली. किती टक्के भेटले? सी ग्रेड. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. मग आता पुढे कितवीला जाणार तू? 6वीला जाणार. अजून टाइम आहे ना 10वीला. वाटतं असं जावं लवकर. सोनालीने आता 1 चमचा हळद घेतलीस ना ग? आणि आता गुळ आहे म्हणून थोडस आपल्याला मीठ टाकावं. गाळून घेऊया. गुळात जर कचरा बिचरा असलो तर यासाठी आपण गुळ गाळून घेऊया. मासा चिखलात कधी गेलीस? गेले ना, सांगितलं ना मी चिखलात गेलेले ते मामाच्या गावात चेनवला. ढोरा घेऊन गेले मी आणि माझी भाऊ बहीण. आम्ही 3 जण काय गेलो, आम्ही पप्पांना शोधत पाठी गेलो. गाव मुंबईच नेलेली आणि मी लहान, माझ्या पाठला माझी भावंडा. आम्ही गेलो बाबाक शोधून आणि आईची नवीन चप्पल घालून गेलंय त्याकडे गेलंय. पप्पा हे गेलेले ढोरांक ह्या करून. आणि माका काय तिथलं काय माहिती नाही. आणि गेलो आणि पूर्ण चप्पल सकट ह्याच्यात पूर्ण चिखलात अडकले. मग काढले नाही, माहितीच नाही. आणि तिथनं बाबा 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 म्हणून आम्ही बाबा हाक मारी होतो. बाबा नाही ऐकले. बाबा इले का? हो, बाबा इले. आणि नंतर काय चिखलातनं बाहेर काढल्या नाही. चिखलातनं आम्ही बाहेर इलो, पण आमची चप्पल काय बाहेर येऊ नाही. चप्पल चिखलामध्येच. मग भेटली नाही ना? आई मग घेतल्या, धुतल्या नाही, काहीतरी ओरडली वाटतं. एकदा चिखलात गेले नाही भेटत नाही.
एकदा चप्पल गेली चिखलात तर भेटत नाही. पण आईची नवीन चप्पल होती ना. हा गेली मग चिखलात. वडिलांनी घेतलेली ना? वडिलांनी घेतलेली नवीन? नाही मग आईची चप्पल होती. हो आणि आम्ही घालून गेलोय. वडिलांनी हे घेतले नाही. वडील नाही आमचे घेतले. मारले का आईन? आईन नाही मारू. बाबा असताना आई कशी मारी. हा मस्त केलेस का? एक नंबर केलेस. ते खाऊनच आता खाऊन बघूया कसं झालं. आता दिसत तर बराच दिसत ना. आणि गुळ तर होय कारण की आपण गुळ जास्त टाकायचा. गोड हवाच. मालपुआ बोलला तर गोड होयच. पण आपण काय साखरेच्या पाकात आपण टाकणार नाही ना. बरोबर. आणि मला तसलं आवडणार नाही. ते असंच बरे वाटतं ते खाऊ. पण ह्यो कलर तुझा मॅचिंग होता. हे ना म्हणूनच मी आज ह्यो कलर टाकलाय. माझं आणि मालपुआचं कलर मॅचिंग. चांगलं मिक्सर हे करून घ्यायचं. हा गुटले अजिबात त्यामध्ये ठेवायचे नाही. म्हणजे तुला असं म्हणायचं पूर्ण पातळ झाला पाहिजे. पातळ नाही. हे बघा असं हे दिसतंय गोल गोल बबल्स डबल. ते ना असे नाही ठेवायचे. असे ना पातळ हे व्हायला पाहिजे. म्हणजे असं थोडं पीठ राहिलंच नाही पाहिजे. नाही अजिबात नाही. हे बघा म्हणजे खाताना आता पूर्णपणे सोने पातळ झालंय ना. अजून थोडेसे बबल्स आहेत ना. बऱ्यापैकी झालेलं आहे. हे बघा पीठ कसं सळसळीत पडतं. तसं आपण हे भिड्यावर टाकतलो ना पोळ्यासारखं सगळं पसरूक होया पीठ. ओके. नाही तर मग ते असे राहणार ना. पीठ राहणार ना. पीठ नाही प्रमाण आपलं बरोबर पाहिजे. प्रमाण जर बरोबर असत ना तुमचा मालपुआ एक नंबर. जबरदस्त झटपट. जर शाळेत जाऊचा पोरांना काही डब्यात द्यायचा असत तर आपण पटकन टिफिन करून येऊ असं देऊ शकतो. आणि 10 मिनिटाच्या आत होणारा पदार्थ ना. आणि पौष्टिक. आणि याच्यात आपण साखर नाही गुळ टाकलं. गुळ तर पौष्टिकच असं ना. आपण झटपट करून देऊ शकतो. आता आपण काय करूया तर सोनालीने ठेवलंय आता पॅन मध्ये आपण तूप लावून घेतलंय सगळीकडे. गावठी तूप आहे ना. त्याला मागता रूप. तूप खाऊन सोनालीला येताला रूप आपला शिकतोय बऱ्यापैकी. पण काय म्हणतेस? येऊ दे ना. गॅस पेटणार नाही ना. बरोबर. खिडकी बंद करून घेऊया. आपला पेन आपण ना गॅस इकडे घेतलं. जरा प्रॉब्लेम होता. जरा जागा कमी पडत होती ना म्हणून जरा गॅस शिफ्ट केलो. ओके. तर आता दाखवेल आपल्याला सोनाली काढून मालपोहे. झटपट मालपोहा घरच्या घरी. हे गणपती जेव्हा नैवेद्य दाखवतात ना गणपती कसं ना मेनू बनवलंच जातं. बरोबर. परीला वरती यायचंय. ते काल सारखं स्टूल लावून नाही का एकदा आपण बनवलेलं व्हिडिओ मध्ये तसं तिला पण बसायचा. म्हणून ते नखरे चालू होत त्याची. आणि काय नाही. आजीने व्हिडिओ कॉल केलेला ना तुला? काय बोलली माझी? काय नाही गावात म्हणता आजी. मग तू काय बोललीस? हो आता आई आणि पप्पा येणार आहेत ना तेव्हा येतो. पण का म्हणजे असं मध्येच? आता ह्यांचं भाऊजींचं लगीन असा ना 27 तारखेक 27 का 28 म्हणजे मामाच्या मुलाचं. हो. ओके. पुढे गेलं त्यांचं लगीन आहे ना. आणि परीख त्यांच्या भेटायचा येणार. तसे पण ती पेरणी झाल्यानंतर येणारच होते. काही कामांमुळे येऊ नाही झालं. आता येतले 2-3 दिवसात येतील. ओके. म्हणजे 5-6 दिवस राहतील ना? नाही 15 दिवस. अरे बापरे जास्त सुट्टी काढली त्यांनी. मग नंतर तू जाणार आहेस काय? हो पप्पांसोबत जाणार आहे. शेती करणार? वा 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 वा. तू कधी अशी म्हणजे शेती केलीस का ग? नाही. म्हणजे असं बघितलंस पहिले? बघितलं आहे पण केलंय नाही कधी. मालवणीत नाही मराठीत नाही नक्की काय ते तू ठरव बाबा. मासा चिखलात कधी गेलीस? गेले ना. सांगितलं ना मी चिखलात गेलेले ते. हा हे पडले जाळे येईल. हे बघा
अशी जाळं येऊ पाहिजे छानपैकी. पाणी येला वाटतं, टाकी चालू झाली. आता टाकी ओव्हरफ्लो झाली तर खालच्या अशी येते. आणि पाणी जर इकडनं म्हणजे टाकीतनं खाली गेलं, ओव्हरफ्लो झाला तर 5,000 रुपये फाईन आहे. सोसायटी देते. काय बोलावा. बंद करून नव्हतंय. तर मित्रांनो, सोनाली म्हणजे आता शेती झाल्यानंतर म्हणजे लावणी थोडीशी केल्यानंतर जेव्हा काम संपतं तर सोनालीला आम्ही खोंडीत नेणार आहे. कशात नेणार? पोहायला. अशी चारी बाजून ना ह्यानं उचलून येतं बघायचं. हा बरोबर. तुला पोहायला नाही येत आमच्या आजी सारखं? नाही बाबा. काय तू सावन म्हणे. मग काय सावधान पोके उकच होया काय असं. वा 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 वा, एक नंबर झालाय ना. आयो पलटला आपला, तुटला नाही म्हणजे जबरदस्त मस्तच झाला. जर आपल्याला उचलता येईल नसतं काय नसतं तर म्हणजे मैदा आपला पातळ झाला असं समजलं असतं. पण छान झालंय. झटपट ना ग, 10 मिनिटाच्या आत होणारा पदार्थ. 10 मिनिटाच्या आत होणारा पदार्थ. या खायला तुम्ही पण नक्की यावं. असा गोड खायला, गोड पदार्थ खायचे असतात तर माझ्याकडे. आणि तिखट खायचं असेल तर माझ्याकडे. आमच्या आईकडे जावं. तुम्हाला जेवण बनवू येतं? नाही नाही, खायचं असेल तर बोललो. तिखट माझ्याकडे. काय येतं बनव? मी बोललो नाही बनवला, मी फक्त बोललो तिखट. बोलात माझ्याकडे यावं. मग तुम्ही बनवून देतालाच काय माझ्याकडे? मी नाही, जेव्हा तुम्ही बनवणार ना तेव्हा ते माझ्याबरोबर खाणार तिखट, असं म्हणतोय. हुशार असं. तुमका तर तूप व्हायला तूप मी तुपात केलंय. मला तूप काही जास्त आवडणार नाही. ओरिजिनल तुपामध्ये. हो, पप्पाने पाठवलेला 1 लिटर. परीसाठी पाठवलेला. परीचा आम्ही थोडासा धापला. परीसाठी तूप होत आता. काय म्हणतेस? परीसाठी पप्पाने तूप पाठवलेला तर घेतला आम्ही. हा, तिचा बघ ना काय नुसती खेळते, नुसती बघ ना ते बदली सोबत. एकदम ती आपली एकटीच खेळत असते. मायू झाली शाळेची तयारी? झाली. कपडे, दप्तर, वया, पेन, जसं मी घ्यायचो तसं. कंपॉस ना झाली, घेतली? लय फास्ट आहे रे तुम्ही. आम्ही आहे ना म्हणजे शाळा चालू होऊन पण नंतर यायचो, 1 महिन्याच्या नंतर, माहिती का. आणि पहिल्या दिवशी कधीच नाही गेलो शाळेत. शाळा चालून 1 महिना झाल्यानंतर, 1-2 महिने झाल्यानंतर जायचो आम्ही. तर आमची शाळा पण भारी होती ना, गावदेवी विद्या मंदिर स्कूल, ठाणे. तुझी मला नाही माहिती. माझी सरस्वती आमच्या गावी आहे, म्हणजे माझी आजी. काय कळत नाही ग पटकन. पहिला म्हणजे पहिली बोनी झाली, आता दुसरी बोनी होते, ती दाखवतो तुम्हाला. मस्त गोल असा पसरून घ्यायचा. हा, पण सोनाली पॅन नसेल तरी आपल्या चपातीच्या तव्यावर पण येतात. म्हणजे तू सांगितलंच नाही त्यांना. हा, विसरलोय. मला सांग. इसरलंय जरा. चपातीच्या तव्यावर पण मस्त होतं. करून बघा, आवडतील. पावसाळ्यात. पाऊस नाही म्हणा आमच्याकडे, पण हे श्रावण महिन्यात करू लागता. श्रावण महिन्यात. हा, टाइम आहे अजून श्रावण महिन्याला. मग त्याच्या अगोदर करू नाही शकत ते. 1.5 महिनाच राहील. हा, असं भूक लागली तर कधी पण करा. खायची इच्छा झाली तर करू शकतो. हा, असं नाही. पण जास्त करून मी ना मार्गशीर्षची हे असतात ना गुरुवार, तेव्हा बनवते. 1 महिना असतात ना. हो, उपवास तुमचे. आता परत वट पौर्णिमा येईल. वट नव्हे ग, वड पौर्णिमा. वडच बोलले मी. तू नीट ऐक, व्हिडिओ मध्ये तुला कळेल. हा, नक्की. तुम्ही पण सांगा, ही वड बोलली का वड बोलली. सांगा. वड पौर्णिमा इथे आहे का गावी आहे? इथे आईकडे येणार आहेत ना. कोणत्या महिन्यात असतं ते? आता आहे, गुरुवारी का शुक्रवारी आहे. तर
काढल्याच्या नंतर लगवा सुरू झाले सगळे. ही बघा, ही एक ठमाबाई, ही बघा, आणि ही एक मोठी ठमाबाई. संपवलीस? बापरे. तर मित्रांनो, मालपोहा तयार झालेला आहे आणि सोनाली गेली पाणी भरायला. आता आपण खाऊन सांगूया कसं झालंय ते मालपोहा. मस्त असं गोल 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 आलेले आहेत. तर मित्रांनो, आता आलेली आहे सोनाली पाणी भरून. आता ती का बाकी आहे म्हणजे तू वेळात वेळात पटकन धावत. मग काय म्हणतेस? तयार झालेला असा मालपोहा. हा, खाऊ केव्हा? तुम्ही खाऊन तरी सांगा कसं झालं. एकदम मऊ, लुसलुशीत झालेला आहे. मस्त झालंय. ये आली 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 ठामाबाई आली. आई मालपोहा खाल्लं ना? ते संपूर्ण का मला डबा. सकाळी झुरळ भेटले काय? भरपूर भरपूर भरपूर. काका, एक पण नाही. मालपोहा खायला या. त्याला रात्रीचा मालपोहा 10 दिवसांनी 15 दिवसांनी परत तोच ना. अजून पण येत आहे. लाईट बंद केली ना, एक 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 येतात. अजून खाते खाय ना ते मरत जाते. काकांना दे. ते खाऊन मेले ते. काकांचं जेवण झाला. जेवण झाला? आता जेवण झाल्यानंतर नाही. नाही का? बरं. तर मग काय बोलतेस सांग. बरंच वेळात वेळ काढून आलीस तू बोलायला. काय बोलू आता? दमली? दमली. पाणी भरतो ना. बरोबर. तू खातो? ही बघा, ही ठामाबाई ना. अगं भाजवलंच ना, असे करतेस. गरम ताट पायावर ठेवला. काय बोलावं रे तेच कळत नाही. हा गरम ताट आहे ना, तुम्ही डायरेक्ट पायावर ठेवला. इथे शॉर्ट घातले मी. भारी तुम्ही लोक. तिला घ्यायचं. तर मित्रांनो, असा होता आजचा ब्लॉग. म्हणजे तुम्ही पण म्हणजे वेळात वेळ काढून किंवा 10 मिनिटाचा हा तयार होणारा पदार्थ आहे. घरच्या घरी झटपट असं कोणाला पण तुम्ही बनवून देऊ शकता. असं कोणाला म्हणजे घरात टिफिनला म्हणा. प्रमाणात सर्व माप घ्या आणि करा. अरे वा. तर मित्रांनो, असा होता आजचा ब्लॉग. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. आपल्याला 10,000चा टप्पा लवकरात लवकर पार करायचा आहे, म्हणजे गावी जायच्या अगोदर. तर तुमची मदत हवी आहे मला. अजून तुम्हाला कोणती रेसिपी माझ्या हातातून आवडेल ती पण मला कमेंट मध्ये अचूक सांगा. मी प्रयत्न करेन बनवायचा. करूया ना बघू. तिला जो पाहिजे. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. टेक केअर. आनंद राहा, सुखी राहा. बाय बाय. बाय बाय कर. बाय बाय कर. टाटा. टाटा कर. जरा नरम झाली आहे परी, कारण की ती येत आहेत तिला. अरे वा. ब्लँकेट दे दे. ब्लँकेट. हो, तीच दाखव तुझी तीच. चला बाय बाय. टाटा करा. गणपती बाप्पा. नाही ना. अरे वा.